मी ऐकलं, जा जा शिवा पार केलीस. नाही असल्या माझा गोष्टीवरती. नाही ना, माझा आता कधीच विश्वास नव्हता. हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. आणि तो बोलला की तो फसला तिथं. त्याला तिथं भेटली, तीच भेटली 100%. किती लोकांबरोबर घडलेली घटना आहे. माझ्या त्याचं नाव ऑल इन वन रियालिटी अँड फन. तर आज आपण एक नवीन हॉरर स्टोरी घेऊन आलोय. तर जे आपले हितेश भाऊ आणि माझी बहीण त्यांच्यासोबत एक छोटासा अनुभव झालेला आहे, ते शेअर करतील. तुम्ही नक्की आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. सो ही स्टोरी मी कॅमेऱ्याच्या मागून बोलणार आहे, म्हणजे ऐकणार आहे. नमस्कार, माझं नाव हितेश आहे आणि माझ्या बरोबर जो घडलेला एक किस्सा आहे, ठरवलं काय, पण आधी माझा विश्वास नव्हता या गोष्टीवरती. पण ह्या अनुभवाने माझा या गोष्टीवरती विश्वास बसायला लागलेला आहे. तो जो झालेला माझ्याबरोबर किस्सा मी तुमच्याबरोबर थोडा शेअर करतो. तर झालं होतं असं, मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कामाला असल्यामुळे आणि माझी वाईफ सुनैना ही गावी असायची त्यावेळेला. आणि माझं महिन्यातून असं 2-4 वेळा गावी जाणं येणं असायचं. पण माझं हॉटेल लाईनचं असल्यामुळे आणि ही गावी असायची. तर माझं महिन्यातून 2-4 वेळा गावाला जाणं येणं असायचं. पण रात्री ड्युटी संपल्यानंतरला मी गावी जायचो. आणि आमचा गावाला जायचा प्रवास तुम्हाला माहिती आहे, गावचा प्रवास काय असतो तो. रात्री मी 11ला सुटलो की मी 1:30ची गाडी असायची आमची बॉम्बे सेंटरवरून. ती गाडी मी 1:30ची पकडायचो. आणि ती गाडी, आमचं गाव मोरबासाई म्हणून. आणि ती गाडी मला असं वाटतं 5-5:30 पर्यंत ती गाडी पोचते. आणि व्हायचं असं, गावाला गेल्यानंतरला तिथे कोणी गावाला गेल्यानंतरला रिक्षावाल्यांची वांदे असायची. गावाला जायला पर्याय नसायचा. तर जाताना मी पूर्ण हुशारीमध्ये जायचो की गावाला जायचंय म्हणजे एवढ्या वेळात आपल्याला पोचणं आहे आणि तिथून जाईल मी. माझं रेग्युलर जाणं येणं असायचं, त्यामुळे मला काही भीती वाटायची नाही. माझा हा विश्वासच नव्हता. भूत प्रेत आत्मा हे सगळ्या गोष्टी मी मानायचोच नाही. ही पण किती वेळा होती, तुम्ही घाबरत नाही का, तुम्हाला भीती वाटत नाही? मला तर नाही, मला काय भीती वाटत नाही. मी हे सगळा अनुभव बोलला मला नाही आला. पण जेव्हा मला अनुभव आला त्याच्यानंतर आज ह्यांच्या जो चॅनल आहे आजचा, त्या चॅनलवरती मला हा थोडा थरारक किस्सा सांगताना थोडंसं म्हणजे मला पण थोडी भीती वाटते बघा, माझ्या अंगावरती काटे पण आले. तर झालं असं, मी रात्री 1:30ची गाडी पकडली, बॉम्बे सेंटरवरून गाडी पकडली. आणि आता बोललो, सकाळी 5:30ला गाडी आमची साईला पोचली. तर मग रिक्षाचं कसं काय करायचं? रिक्षावाले तर असतात, कधी कधी असतात आणि कधी कधी तर कोणच रिक्षावाला नसतो. आणि पावसाचा सीझन होता. आणि 5:30 वाजता मी साईला उतरलो. तर रिक्षावाला कोणच नाही. गाव एरिया, फोन करायला तर नेटवर्क पण नाही. आता करणार काय? एकटा सायमध्ये उभा, भयान शांतता, आजूबाजूला संपूर्ण लाईटी गेल्यात. बापरे. एकटाच उभा होतो मी, एकटाच त्या परिसरात, पूर्ण पूर्ण परिसरात एकटाच. सकाळी 5 की 5:30 वाजले, 5 वाजले माझ्या अंदाजे. 5 वाजता गावाला कोण जागे नसतात. अच्छा. आणि 5च्या सुमारास आता जायचं कसं? आमचं गाव तर 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. 10-15 मिनिटात म्हणजे चालायला किती वेळ लागतो तुम्हाला अंदाज आला? मग मी विचार केला की आता रिक्षा नाही, काय नाही, आपण बिंदास चालत जाऊ, चला बघू काय होईल ते. मनात भीती होती. आमच्या गावाला जायच्या आधी एक मुस्लिम स्मशानभूमी. आता मार्ग कसा असतो गावचा तो मला माहिती आहे. आड मार्गाने गेल्यानंतर ती स्मशानभूमी तिथं. माझ्या मनात तर भीती होती की जाऊन मी इथून निघेन पुढे, पण स्मशानभूमी गेल्यानंतर काय होईल, मनामध्ये भीती होतीच. पण ही 100% खरी ठरेल हे मला वाटलं नव्हतं. आणि झालं तसंच. मी त्या सायच्या स्मशानभूमीजवळ पोहोचलो. आणि एक
अशी भयानक मांजर पटकन तिथून बाहेर आली त्या गेट मधून आली आणि गेट जवळ उभी राहिली मधोमध रस्त्याच्या. आता मांजर आली ती अचानक आली. ती मांजर माझ्याकडे बघते. मी मांजरीला बघितली. आता माणूस नाही कोण अंधार आहे. आणि मांजरीचे डोळे रस्त्याला पण एकटे पण तुम्ही. एकटा पूर्ण एकटा. मांजरीने मधीच आली आणि माझ्याकडे बघून जे तिने डोळे फिरलेत आणि मांजरीचा आवाज नाही म्याव जोराने ओरडली. बापरे. माझ्या काळजाच्या पूर्ण आत्ता बोललो संपलं. आता इथं बोलला सुरुवात झाली. इथंच पहिली सुरुवात आहे. पण मी बोललो नाही मनाशी ठामायची केलं. जर परत गेलो तर बोलला परत तिथं जाऊन अंधेरात थांबायला लागणार आहे. कोण माणूस नाही. सरळ बोलला घरचा रस्ता पकडतो. बरोबर. पण मला तो मांजराने इशारा दिला होता की पुढे जाऊ नको म्हणून. त्यासोबत आणि जस्ट 5 मिनिटांनंतर पुढे गेलो तर एक लेडीज सफेद काय काय साडी होती, वस्त्र होतं, काय होतं मला माहिती नाही. आणि पुढे आली माझ्या साडी वस्त्र होतं एवढं माहिती आहे, पण काय होतं नक्की माहिती नाही. कारण मी थोडं पुढे चालत गेलो आणि ती मागच्या बाजूने जेव्हा अशी तिने मागच्या बाजूने आली. आता मी काय नॉर्मली आपला चालणारा माणूस. आता मनामध्ये तर भीती होती. मी आपल्या मनातल्या मनात चालले माझं जप की बाबा मला घरी जाऊ दे पटकन. पण जेव्हा तिने मला आवाज दिला पाठीमागून, तिने मला आवाज असा दिला, कुठं चाललायस? बोला अरे कुणाचा आवाज आला एकदम मध्ये. मला आवाज दिल्याबरोबर मी मागे असं वळवलं नाही. तर ती पटकन परत दुसरीकडे गेली. कोण आवाज दिला बोला असं कुठं चाललाय? तर मी थोडा अजून पुढे गेलो. बोला असंच मला काहीतरी भ्रम झाला असेल. परत पुढच्या बघा आपल्या साईडला कुंपण असते आणि कुंपणाच्या इथून त्या बंधाला साईडला एक गावच्या साईडला गवंड बोलतात. गवंड म्हणजे गाय डोरांचा जाण्याचा रस्ता होता. तिथं उभं राहून कोणतरी बघते असं मला जाणवलं. कोणतरी बघते माझ्याकडं. आणि त्या वळणावर माझी हिंमत नव्हती पुढे जायची. आता मला करू काय आता. माझ्या डोक्यावरती ताप हा झाला की आता मी पळून जाऊ पुढे की मागं पळून जाऊ. घाबरले असाल ना तुम्ही? घाबरलो म्हणजे माझ्या अंगावरती शारे वगैरे फुल एकदम घाबरलो. माझ्या हातात ठेला होतं त्या पण ठेला माझ्या खाली पडल्या मुंबईवाल्याच्या ठेल्या. जो मुंबईवाला माणूस जातो मी ठेला घेऊन गेलो. आता बोललो करणार काय आता बोललो. पण ती बाई तिकडनं कोणतरी मला वॉच करते बघते मला असं बोलत आणि मी पुढे मग बोलतो ना आता मला जाऊया बघूया कोणाचं ते. आणि जेव्हा एकदा किंकाळण्याचा आवाज जो बोलतात तो जेव्हा आवाज मला आला आणि मी समजून गेलो. बोलला मी उभ्या आयुष्यात पहिल्यांदा बोललो कुठला तरी अनुभव घेतला. पहिल्यांदा बोलला अनुभव घेतलाय. आणि ती काय बोलली मी तसाच धावत पण चाललोय. तुमचा ह्याच्या आधी विश्वासच नव्हता ना असल्या माझा गोष्टीवरती? नाही माझा कधीच विश्वास नव्हता. हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. आणि मी पुढे आलो म्हणजे असा स्पीड चालवतो असा पाण्यासारखा चालायला लागलो. आणि तो एक शब्द तिचा मी ऐकला, जा जा शिवा पार केलीस. बापरे. म्हणजे कुठल्याही चढणीवरती आल्यानंतर अंगाचे काटे उभे राहत आहेत. माझ्या पण जा जा शिवा पार केलीस. बोला हा काय एक्सपिरियन्स आहे त्याला माझ्या बरोबर आता शिवा पार केलीस. मी कधी बोलला गेलो नव्हतो असा. रिक्षाने यायचो मी पण रिक्षावाला नसल्यामुळे मला हे असं अनुभव आला. आणि मग नंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी गायवडे तिथे आलो बघितलं असतो घरामध्ये आलो. कपडे वगैरे काढले आणि डायरेक्ट चुलीच्या जवळ धगाजवळ गेलो. तू बोलीस ना तुम्ही एवढं घाबरले अच्छा, तुम्ही ते घाबरून आलेले ती स्टोरी सांगताय काय? अच्छा, बरोबर. मग मी चुलीजवळ जाऊन बसलो धगाजवळ आणि तू बोलीस काय एवढं घाबरते म्हणजे मला काय सुधरत नाही बोलायचं पण हो सुधरत काय हो नाही. हो, तुम्ही खूप घाबरलेले, घाम वगैरे सगळे तुला कपडे मी वगैरे. सांगितलं की तू फक्त मला गरमागरम थोडंसं काहीतरी पाणी वगैरे पियायला हो दे. हो, कारण मला बरोबर. बोलायचं जमत नव्हतं. तर तू पण घाबरलेली, हो मग. घरातले पण घाबरलेले. पण बोला हा एक्सपिरियन्स तुला आता सांगायला बोलला काय सांगून अर्थ नाही. बोललो मी सकाळी सांगेन बोललो. मग तू बोली तुम्ही थोडासा आराम करा आता तुम्ही आलात म्हणून. हो. आणि मी झोपलो आणि सकाळी उठलो. मला काय झोपत येत नव्हती. सकाळी 7 वाजता मी तसाच उठलो. उठल्याबरोबर तू मला विचारलं की काय झालं होतं रात्री. तुम्ही एकदम घाबरून काय बोललात नाही काहीच नाही. पहिल्यासारखं आलात तसं दिसलातच नाही.
तर मी सांगितलं की माझ्याबरोबर अशी अशी गोष्ट घडली आणि मला तुम्हाला ताप किती आला होता त्यावेळेस? ताप आला होता. भरपूर ताप आलेला आणि आम्ही लोक मग त्याच्यानंतर थोडं बाहेर बघितलं. ताप आला म्हणजे तो जातच नव्हता. हा, जातच ते एका नव्हता. माणसाने सांगितलं आम्हाला थोडस प्रॉब्लेम मग झाला आम्ही होता एका त्यावेळेस. ठिकाणी गेलो. हम्म. माझं माइंड पण तिथं म्हणजे कामच नव्हतं घरी पण. असं वेगळंच एकदम इकडे बघत होता असा. काय कुठं म्हणत नाही काय नाही. ही मुलं असं काय करतात एकदम एकदम हे झाल्यासारखं. त्यांना काय झपाटलंय काय कोणी. तर ही गेली एका बघितली त्यांनी बाहेर बघतात असं बघितलं ना. हो हो ती हो. त्याला पण भेटली. तू एक काम कर, हा जो तुला अंगार येत आहे काय त्याने दिला हा लाव आणि फूक हम्म. तुमच्या काय गावदेवाच्या नावाने. आणि तो फुकल्यानंतरला माझ्यामध्ये जी जी होती पूर्ण भीती आणि मी जो पूर्ण ती कोमात निघून गेलो गेली. होतो ती निघून गेली. ही खरी स्टोरी आणि आहे. मी त्याच्यानंतर मी परत कधी चालत आलो नाही. आणि तो एक्सपिरियन्स परत मला घ्यायचा नाही. या आता चॅनलच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला हे सांगायला सगळ्या प्रेक्षकांना ही वाटते की आवडते की असा एक्सपिरियन्स एक माझ्याबरोबर घडला. तर तुम्ही माझा एक्सपिरियन्स आहे तुमचा पण कसा असेल एक्सपिरियन्स नक्की या व्लॉगवरती या, कमेंट करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. मी एवढंच बोलतो आणि माझा एक्सपिरियन्स इथंच थांबवतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.